नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपल्याला बनवायचं आहे शेवग्याच्या शेंगापासून छान रस्सा भाजी। आणि काय घालून बनवायचे आणि कशी बनवायची। शेवग्याच्या शेंगा आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी असे शेंगा असतात। त्याच्यामध्ये विटॅमिन ए, फायबर किंवा इम्युनिटी पॉवर वाढवण्याची शक्ती अशी छान शेवग्याच्या शेंगामध्ये असते। आणि आपल्याला त्याच्यापासून एक रेसिपी बनवायची। आता शेवग्याच्या शेंगा आहेत 4-5 पहा। त्या आपल्याला कशा सोलून घ्यायच्यात आणि तुकडे करून घ्यायचे। थोडी साल काढायची त्याची, म्हणजे छान पटकन शिजतात। आणि साल थोडीशी तुरट लागते त्याची। ती काढली का भाजी किंवा आमटी, सांबार खूप सारे शेवग्याच्या शेंगापासून पदार्थ बनतात। आणि सूपही छान बनतो। पण आपल्याला बनवायची आहे भाजी किंवा रस्सा भाजी। आता शेंगा मी कुकरमध्ये घालून घेतलेल्या आहेत छोट्या, स्वच्छ धुवून। आणि त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पहा, थोडीशी अर्धा चमचा हळद घालणार आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेणार आहे। हळद आणि मीठ घातल्याने छान चव येते त्याला। आणि आतमध्ये मीठ गेल्याने शेंगांमध्ये आळणी लागत नाही आपल्याला। नाहीतर मग आपण अशा शेंगा खायला गेलो का आळणी लागतात। पण असं शिजायला मीठ घातलं तर छान त्याच्यामध्ये मीठ जाऊन चव भारी येते। आता एक पॅन ठेवलेला आहे पहा। त्याच्यामध्ये 1 चमचाभर आपल्याला धणे घालायचे आहेत, अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा बडीशेप। छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला, त्याचा खमंग स्वाद येतो। मसाले छान परतल्यानंतर अगदी खमंग स्वाद येतो त्याचा। आता वाटीभर आहे, हे आहे कारळं म्हणतात त्याला, किंवा काळे तीळ म्हणतात, खुरसणी म्हणतात। तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की मला सांगा। ते मी अर्धे वाटी घालून घेतलेले आहेत आणि छान परतून खमंग होईस्तोपर्यंत परतायचे आहेत। आता हलवलेलं आहे सगळं आपण, झालेले आहे 3-4 वस्तू आपल्या परतून। ते आता काढून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचं। मसाला वाटणं किंवा असं वाटण्यापूर्वी थंड करायचं मिक्सरमध्ये घालण्यापूर्वी। आता थोडेसे शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत आपल्याला, जास्त घालायचे नाही, नाहीतर मग शेंगदाण्याचा जास्त असं सफेद सफेद दिसतं आपलं रस्सा किंवा भाजी। आता खोबरंही थोडं घालून घेणार आहे। त्याला तेल घालून छान परतून खरपूस घ्यायचं आहे पहा। अगदी 5-10 मिनिटात होणारी रेसिपी आहे, 5 मिनिटं सुद्धा नाही लागती। आता लसूण घातलेला आहे 7-8 पाकळ्या, त्यासुद्धा परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि काढून घ्यायचं आहे। झालेलं आहे पहा परतून। खोबऱ्यावरती छान असा खरपूस रंग आलेला आहे, लाल तांबूस। आता काढून घेऊ आणि कांदासुद्धा घालून घ्यायचा आहे आपल्याला परतून घ्यायला। एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे उभा, तो सुद्धा परतायचा आहे। मैत्रिणी, शेवग्याच्या 100 गुणी अशा आपल्या शरीरासाठी उपयोगी पदार्थ आहे। नक्की आठवड्यातून 2दा-3दा शेवग्याच्या शेंगा खायच्या, किंवा भाजीही करून आपण खाऊ शकतो पाल्याची शेवग्याच्या। ते आपल्या शरीरासाठी इम्युनिटी पॉवर वाढवतात आणि त्याच्यामध्ये फायबर आहे, विटॅमिन ए आहे आणि पोटासाठी तर खूपच छान अशा शेवग्याच्या शेंगा आहेत। आता कढई ठेवलेली आहे मी आणि तेल थोडंसं घातलेलं आहे, पळीभर म्हणजे चमचा 2 चमचे टीस्पून।
जिरी मोहरी आणि कढीपत्ता हिरवा छान फोडणी द्यायची आपल्याला. आपण वाटण केलेलं आहे सगळं, कांदा, खोबरं, लसूण आणि काळे तीळ म्हणा, खुरसणी. अर्धी चमचा हळद घालणार आहे. आपण शेवग्याच्या शेंगामध्ये पण घातलेलं आहे. हा घरगुती आपला मसाला आहे. आणि थोडंसं काश्मीरी मसाला घालायचा आहे अर्धा. हे घातलेलं आहे. गरम मसाला आणि आपलं वाटण सगळं घालून घ्यायचं आहे. पहा, छान फोडणी बसलेली आहे आपल्या वाटणाला. आणि हलवून मिक्स करून घ्यायचं आहे सगळं परतून, छान तेल सुटस तोपर्यंत. मैत्रिणींनो, नक्की करून पहा. तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल ही शेवग्याची आमटी किंवा भाजी. खायला एवढी अप्रतिम लागते का ती तुम्ही कशाही बरोबर खाऊ शकता. भाकरीबरोबर खा, चपातीबरोबर, भाताबरोबर. आणि शेवग्याच्या शेंगा ह्या आपल्याला खूपच उपयोगी असल्यामुळे आपण भाजीही करून खाऊ शकतो आणि उकडून त्याची सुक्की भाजीही करू शकतो. आता मसाला परतून झालेला आहे. मिक्सरमध्ये थोडंसं होता तो सुद्धा धुवून टाकलेला आहे. पहा, हा ना एकजीव झालेला आहे. थोडी उकळी आली का आपण झाकण ठेवून घेऊ थोडंसं, म्हणजे छान उकळी येईल आणि मसाल्याला तेल सुटेल. पहा, थोडंसं आता मी चवीनुसार मीठ घालून घेणार आहे. मैत्रिणींनो, नक्कीच तुम्हाला ही शेवग्याची आमटी आवडेल. करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका मैत्रिणींनो. आणि तुमच्या मैत्रिणीसोबत सुद्धा शेअर करा. आता झाकण ठेवून घेते. पहा, आणि तेल सुटलं का आपण काढून घ्यायचं आहे. मसाला छान परतून तर झालेला आहे आणि तेलही सुटलेलं आहे त्याला. हिरवागार मसाला किंवा असा काळा मसाल्याचा म्हणतो तशी आपली आमटी होणार आहे, शेवग्याची भाजी. आपल्या शेंगा उकडून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा घालून घ्यायच्यात त्याच्यात. मीठ आणि हळदीने छान चव येते त्याला उकडल्याने. सगळ्या मसाल्यामध्ये हलवून आता आपण उकळी घ्यायची आहे. थोडा वेळ उकळी घेतली का त्याचा रस्सा छान भन्नाट असा आपल्या भाकरीबरोबर चुरूनसुद्धा खाऊ शकतो असा रस्सा होणार आहे. थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला, किती घट पातळ हवं आहे तसं. आणि छान उकळी खळखळून आली पाहिजे. सगळा अर्क उतरला पाहिजे आपल्या शेंगांचा रश्श्यामध्ये. नक्की करून पहा आणि तुम्हाला आवडलं तर शेअर करा आणि बाजूला बेल बटन आहे ते सुद्धा दाबा. परत एकदा झाकण ठेवून घेतले आणि खळखळून उकळी आलेली आहे आणि छान आपला रस्सा झालेला आहे. आता आपण वाढून घ्यायचं आहे. तुम्ही भाकरीसोबतही खाऊ शकता, भातासोबतही खा आणि चपातीसोबतही. झालेला आहे पहा रस्सा आपला मस्त. तुम्ही तुमच्या मैत्रिणीसोबत शेअर करून बाजूला बेल बटन आहे ते सुद्धा दाबा मैत्रिणींनो. रस्सा झालेला आहे पहा, आमटी घटमुट अशी शेवग्याच्या शेंगाची. आणि तुम्हाला वाटलं तर याच्यात काय बदल करायचा आहे तो सुद्धा तुम्ही सांगू शकता. मला आवडेल ऐकायला आणि बदल करायला. आता बाय मैत्रिणींनो, भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये अशीच काहीतरी वेगळ्या. बाय बाय.